खुद को हर हार के बाद एक और मौका दीजिए और उसके अंजाम से दुनिया को चौंका दीजिए. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. येणाऱ्या एक्झामसाठी आपण रिव्हिजन लेक्चर्स घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आज आपण इतिहास या विषयाचं लेक्चर पाहणार आहोत. काही क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली तर नक्कीच तुम्ही असं समजू शकता की तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे झालेला आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला 10 सेकंदांचा वेळ मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर हे द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यांमध्ये कोणत्या संघटनेचा आणि व्यक्तीचा उल्लेख केला आहे? त्यांना ती संघटना लोकशाही व जनसामान्यांची संघटना म्हणून उभी केली. त्यांच्यामुळे शेतकरी व नंतर औद्योगिक कामगारही या संघटनेमध्ये आले. कामगार वैयक्तिक तत्वावर आले आणि ते वेगळ्या अशा संघटित स्वरूपात आले नाहीत. 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गांधीजी. 2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकमान्य टिळक. 3. भारतीय साम्यवादी पक्ष मानवेंद्रनाथ रॉय आणि 4. समाजवादी पक्ष गोपाळ कृष्ण गोखले. तुमचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदांमध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. जरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना गांधीजी भारतामध्ये येण्यापूर्वी झाली असली तरी सुद्धा काँग्रेसमध्ये सत्याग्रह, अहिंसा, सविनय कायदेभंग, सामाजिक प्रगती असे अनेक उपक्रम आणि घटनांद्वारे सामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडण्याचं महत्त्वाचं काम हे महात्मा गांधीजींनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर युवक, महिला, शेतकरी, कामगार हे सामाजिक घटक सुद्धा महात्मा गांधीजींमुळेच भारतीय काँग्रेसशी जोडले गेले. कारण तुम्हाला आठवत असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला त्याच्यामध्ये सहभागी असणारे जे लोक होते त्यांचं सामान्यतः म्हणणं असं होतं की आम्ही लोकांचे किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम आहोत आणि त्यामुळेच त्यांना कोणत्याही सामान्य लोकांचा प्रत्यक्ष सहभाग हा मान्य नव्हता. मात्र या लोकांना राष्ट्रीय चळवळीमध्ये ओढण्याचं किंवा राष्ट्रीय काँग्रेसशी जोडण्याचं महत्त्वाचं काम जे आहे ते महात्मा गांधीजींनी केलं. हा आयोगाचा येऊन गेलेला प्रश्न आहे. ॲज इट इज प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे आणि त्याचं उत्तरही आयोगाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे यामध्ये काही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारताला बलवान बनवण्याचा कार्यक्रम समजून सांगताना गांधीजी हाताची 5 बोटे दाखवित असत. त्यांच्या मते प्रत्येक बोट कोणती गोष्ट दर्शवित असे? 1. सूतकताई, अस्पृश्यता निवारण, मीतपान म्हणजे दारू किंवा अफू यांचे सेवन न करणे, हिंदू मुस्लिम स्नेहभाव आणि स्त्रियांकरता समानता. पर्याय 2 आहे स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, मीतपान, हिंदू मुस्लिम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता. पर्याय 3 आहे सूतकताई, सर्वांकरिता शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मीतपान आणि हिंदू मुस्लिम स्नेहभाव. आणि पर्याय 4 आहे मूलभूत शिक्षण, शेती, अस्पृश्यता निवारण, मीतपान आणि स्त्रियांकरिता समानता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न थोडासा वेगळा वाटू शकतो. NCERTच्या बुक्समध्ये याचा रेफरन्स तुम्हाला आढळेल. पण इतिहासमधले जे प्रश्न असतात ते जनरली असेच असतात की आपल्याला हा प्रश्न कुठून आला हा प्रश्न पडतो आणि असेच प्रश्न असतात जिथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर हा एक त्याच्यापैकी प्रश्न आहे. गांधीजी जेव्हा पण एखादा कार्यक्रम भारताला कशा पद्धतीने बलवान बनवण्याचा कार्यक्रम ज्यावेळेला गांधीजी घेत होते त्यावेळेला ते हाताची 5 बोटं दाखवून त्या 5 बोटांचा अर्थ सांगत होते. त्याच्यापैकी पहिलं बोट असायचं ते म्हणजे सूतकताई, दुसऱ्या बोटाला अस्पृश्यता निवारण हे ते सांगत होते. मीतपान म्हणजे दारू किंवा अफू यांचे सेवन न करणे, तर याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल. दारूबंदीची मोहीम सुद्धा गांधीजींनी राबवली होती. हिंदू मुस्लिम स्नेहभाव आणि 5वं बोट हे स्त्रियांकरिता समानता यासाठी होतं. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनाचा कालक्रम लावा. 1. अहमदाबाद, चंपारण, खेडा. 2. खेडा, अहमदाबाद, चंपारण. 3. चंपारण, अहमदाबाद, खेडा आणि 4. चंपारण, खेडा, अहमदाबाद.
या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चंपारण, अहमदाबाद, खेडा. तर गांधीजी भारतामध्ये आले 9 जानेवारी 1915ला ही डेट लक्षात ठेवा आणि हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो हे तुम्ही मला लाईव्ह चॅटमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर महात्मा गांधीजी भारतामध्ये आल्यानंतर काही गोष्टी आहेत म्हणजे एक कालक्रम आहे ज्याच्यावरती प्रश्न येऊच शकतो नक्की. तर हा कालक्रम तुम्हाला माहिती पाहिजे. तर एका स्टोरीच्या माध्यमातून मी तो तुम्हाला सांगणार आहे आणि खूप छान स्टोरी आहे तुमच्या सहज लक्षात राहील. पण ती स्टोरी फक्त आपला अभ्यासाचा पार्ट लक्षात राहावा म्हणून आहे हे लक्षात ठेवा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू इथे नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा गांधीजी भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर लगेच त्यांनी कोणत्याही सार्वजनिक किंवा राजकीय मुद्द्यावरती त्यांनी चर्चा केली नाही किंवा त्यांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. कारण गांधीजींचे गुरु जे होते गोखले यांनी त्यांना असं सांगितलं होतं, की तुम्ही एक वर्षभर तरी किमान देशामध्ये फिरून या आणि त्याच्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घाला. त्यामुळे 1915चं जे वर्ष होतं ते गांधीजींनी पूर्णपणे भारत भ्रमण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी साबरमती या ठिकाणी आश्रम स्थापन केला. त्यानंतर चंपारण्य या ठिकाणच्या एका व्यक्तीने त्यांना फोर्स केल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले आणि चंपारणचा सत्याग्रह झालेला आहे. त्यानंतर अहमदाबादचा गिरणी लढा झाला. त्यानंतर खेड्याचा सत्याग्रह झाला. 1919 मध्ये एक कायदा आला ज्याला रौलट कायदा असं म्हटलं जायचं, ज्याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जायचं आणि त्या कायद्याविरुद्ध म्हणजे लोकांनी जेव्हा आंदोलन केलं किंवा आपण असं म्हणूयात की एक सभा घेण्यात आली आणि त्याच्यामध्येच जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडलेली आहे. त्यानंतर असहकार चळवळ आहे. तर अशा काही घटना आहेत. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, की गांधीजी 1915ला भारतामध्ये आले. मग पहिल्यांदा आल्या-आल्या त्यांनी काय केलं? तर पूर्ण एक वर्षभर त्यांनी फक्त फिरले. म्हणजे भ्रमण केलं. कशासाठी फिरले? तर ते राहण्यासाठी जागा शोधत होते, असं आपण म्हणूयात. तर 1 वर्ष त्यांनी जागा शोधली. मग त्यांना जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी फायनली काय केलं? साबरमती आश्रमाची स्थापना केली. म्हणजे त्यांनी स्वतःला राहण्यासाठी एक जागा पाहिली आणि तिथे ते राहायला लागले. इथे त्यांना भेटली एक लेडीज जिचं नाव होतं चंपा आणि चंपाने घातलेली होती निळ्या रंगाची साडी. आता हे सगळं फक्त लक्षात ठेवायचं आहे. फक्त लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. इथे कोणताही म्हणजे तुम्हाला समजत असेल मला एक्झॅक्टली काय म्हणायचंय, कोणाच्याही भावना मला दुखावायच्या नाहीयेत. तर चंपाने निळ्या रंगाची साडी घातलेली आहे, हे कशासाठी म्हणायचं आपण? तर चंपारणने या ठिकाणी निळीचा सत्याग्रह झाला होता, हे तुम्हाला माहिती असेल. मग चंपाने निळी साडी घातली. गांधीजी आणि चंपा कुठे गेले? पुढे गेले अहमदाबादला. अहमदाबाद म्हणजे त्यांना थोडंसं सिटीमध्ये फिरायचं होतं म्हणून ते अहमदाबाद या ठिकाणी गेले. सिटीमध्ये फिरून ते बोर झाले. त्यांना तिथलं वातावरण जे आहे ते रुचलं नाही. म्हणून तिथून ते आले खेड्यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा ते गेलेले आहेत शहरात अहमदाबादमध्ये. तिथून ते आले खेड्यात. खेड्यामध्ये आल्यानंतर खेड्यामध्ये एक कायदा होता जो अतिशय कडक होता. ज्या कायद्याला म्हटलं जायचं रौलट कायदा किंवा काळा कायदा. आणि मग हा कायदा कडक असल्यामुळे गांधीजी चंपाला घेऊन गेले कुठे? बागेमध्ये. ती बाग कोणती होती? जालियनवाला बाग. आणि तिथे गेल्यानंतर जे काही तिथे हिंसाचार घडला, त्याच्यानंतर गांधीजींनी असं ठरवलं, की आता आपण असहकार करायचा. म्हणजे जो चंपारणमध्ये जालियनवाला बाग या ठिकाणी जो हिंसाचार घडला, त्यानंतर गांधीजींनी असहकाराचा निर्णय घेतला. तर अशा पद्धतीने एक क्रम लक्षात ठेवू शकता. ही स्टोरी तुम्ही पुढे सुद्धा चालू ठेवू शकता. जसं की असहकार झाला, मग त्याच्यामध्ये कुठेतरी चोरी झाली, म्हणजे चौरी-चौरा या ठिकाणची घटना तुम्ही चोरीच्या नावाने लक्षात ठेवू शकता. आणि मग परत गांधीजींना अटक झाली. पुढे मग पुढचा जो काही कालक्रम आहे गांधींचं जे युग आहे, त्याच्यामधल्या ज्या चळवळी आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील कोणत्या ठिकाणी होता? तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हलविण्यात आला. 1 कोचारब, 2 आनंदपुरा, 3 जालिसाना आणि 4 दलोद. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. साबरमती आश्रम हा पूर्वी अहमदाबाद जवळील कोचारब या ठिकाणी होता. काही ठिकाणी ही डेट तुम्हाला 1915 मिळेल तर काही ठिकाणी 1916. तर हे व्यवस्थितपणे समजून घ्या. एक्झॅक्ट असं विचारलं जाणार नाही कारण रेफरन्सेस वेगवेगळे आहेत.
तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हलवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा गांधीजी होते, तर तिथे सुद्धा त्यांनी टॉल्स्टॉय फार्म या नावाचा आश्रम उभारलं होतं आणि त्याला नंतर गांधी आश्रम असं नाव देण्यात आलेलं होतं. 20 मे 1915 रोजी अहमदाबाद जवळील कोचार येथे सत्याग्रह आश्रम त्यांनी उभारला. 1917 मध्ये हे आश्रम जे आहे ते साबरमती या नदीच्या काठी हलवण्यात आलेलं आहे. हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आणखी एक आश्रम आहे जो गांधीजींच्या बाबतीत आपल्याला माहिती असतो, तो म्हणजे वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम. तर त्याच्यामध्ये विनोबा भावे जे आहेत, तर ते वर्ध्यातल्या पवनार येथील आश्रमामध्ये सुद्धा राहत होते. तर हे काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 1920 मध्ये महात्मांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन राष्ट्रीय चळवळीत कोणत्या टोळ्या सहभागी झाल्या? पर्याय क्रमांक 1 आहे संथाळ, ओराण, भिल्ल आणि गौंड. पर्याय 2 आहे संथाळ, वारली, कातकरी आणि भिल्ल. पर्याय 3 आहे भिल्ल, गौंड, वारली आणि संथाळ. आणि पर्याय 4 आहे भिल्ल, गौंड, संथाळ आणि कातकरी. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 संथाळ, ओराण, भिल्ल आणि गौंड. तर 1920 मध्ये महात्मा गांधीजींनी ज्या वेळेला आवाहन केलं जनतेला की तुम्ही या लढ्यामध्ये किंवा असहकार चळवळ जी होती तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, तर त्यावेळेला संथाळ, ओराण, भिल्ल आणि गौंड या जमातीच्या टोळ्या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे ज्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. पुढचा प्रश्न. फेब्रुवारी 1922च्या चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब केली. या घटनेचे वर्णन नॅशनल कॅलॅमिटी असे कोणी केले? 1 पंडित मोतीलाल नेहरू, 2 लाला लजपत राय, 3 सुभाषचंद्र बोस आणि 4 पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. तर असहकार चळवळ ही तुम्हाला माहिती आहे. असहकार चळवळीबद्दल मी मगाशीच बोलले आहे. तर असहकार चळवळ ही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, पण गांधीजींचं जे महत्त्वाचं तत्व होतं ते म्हणजे अहिंसा. तर या चळवळीमध्ये असं झालं की चौरी चौरा या ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. तिथे ज्यावेळेला शेतकऱ्यांचा मोर्चा चालू होता तर त्या मोर्चावरती पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी किंवा त्या जमावाने पोलीस चौकीलाच आग लावली आणि याच्यामध्ये 22 पोलीस जे आहेत ते ठार झाले. आता ज्यावेळेला हे 22 पोलीस ठार झाले तर अर्थात ही एक प्रकारची हिंसा होती आणि जी गांधीजींच्या तत्वामध्ये बसत नव्हती आणि म्हणूनच गांधीजींनी ही चळवळ जी आहे ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीनंतर गांधीजींना अटक सुद्धा झाली 10 मार्च 1922ला. तर ही घटना जी घडली असहकार चळवळीमध्ये चौरी चौरा ही घटना जी घडली तर याच्यावरती बऱ्याच लोकांनी टीका सुद्धा केली की याच्यापैकीच एक जण होते ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. त्यांनी या घटनेला नॅशनल कलॅमिटी असं म्हटलेलं होतं आणि गांधीजींना स्वतःला सुद्धा असं वाटलं की ही जी घटना घडली म्हणजे लोकांना अहिंसा या शब्दाचा अर्थच अजून कळलेला नसताना मी ही जी चळवळ आहे ती सुरू केली. तर गांधीजींनी सुद्धा या गोष्टीला हिमालयीन घोडचूक असं स्वतःच संबोधलं होतं. तर हा पॉईंट पण लक्षात ठेवा. तर याच्यावरती बऱ्याच टीका पण करण्यात आल्या होत्या किंवा असं म्हणू शकतो आपण की या घटनेच्या बाबतीत बऱ्याच जणांना ही घटना जी होती ती खटकली होती आणि त्यामुळेच मग या घटनेला काही लोकांनी नॅशनल कलॅमिटी किंवा सुभाषचंद्र बोस यांनी नॅशनल कलॅमिटी असं म्हटलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे. असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस 2 भागात विभागली. इथे 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे एक गट ज्यात वल्लभभाई पटेल, सी राजगोपालाचारी आणि राजेंद्र प्रसाद अग्रणी होते. तो गट असे समजत होता की काँग्रेसने निवडणुकीत भाग घ्यावा आणि विधिमंडळात आतून हल्ला करावा. विधान 2 आहे ज्या गटाचे पुढारी CR दास, मोतीलाल नेहरू व विठ्ठलभाई पटेल होते तो गट निवडणुकीच्या विरोधात होता. विधान 3 आहे काँग्रेसच्या 1922च्या पटना येथील सभेत ज्या सभेचे अध्यक्षपद CR दास यांच्याकडे होते निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. वरील 3 पैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिला पर्याय आहे अ, दुसरा पर्याय आहे ब, तिसरा पर्याय आहे क आणि चौथा पर्याय आहे एकही नाही. 10 सेकंदांमध्ये तुम्हाला तुमचं उत्तर नोंदवायचं आहे.
या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे एकही नाही. यात इथे दिलेलं एकही विधान जे आहे ते योग्य नाही. तिन्ही विधानं चुकीची आहेत. तर आता आपण पाहिलं चौरी-चौरा घटना घडल्यानंतर असहकार चळवळ जी आहे ती मागे घेण्यात आली आणि मग त्यानंतर ज्या निवडणुका होणार होत्या, तर त्या निवडणुकांवरून म्हणजे या निवडणुकांना आपण सामोरं जावं की नाही जावं याच्यावरून 2 वेगवेगळे गट पडले. म्हणजे 2 मतप्रवाह निर्माण झाले. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, की आपण काही लोकांना फेरवादी असं म्हणतो आणि काही लोकांना नाफेरवादी असं म्हणतो. तर ज्यावेळेला असहकार चळवळ सुरू झाली, त्यावेळेला तर हा निर्णय घेण्यात आला होता, की आपण सरकारशी असहकार करणार होतो आणि म्हणून निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर एक गट असा होता, ज्यांना असं वाटत होतं, की आपण निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा, निवडून यायचं, कायदेमंडळामध्ये प्रवेश करायचा आणि कायदेमंडळातून सरकारविरुद्ध एक प्रकारचा असहकार आपण दर्शवायचा. या गटामध्ये कोण-कोण होते तर चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान, सुभाषचंद्र बोस, हुसेन सुहरावर्दी हे लोक जे होते ते फेरवादी होते. मी पुन्हा एकदा नावं सांगते तुम्हाला. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान, सुभाषचंद्र बोस आणि हुसेन सुहरावर्दी हे लोक जे होते ते निवडणुकांच्या बाजूनी होते. म्हणजे त्यांना असं वाटत होते, की आपण निवडणुका लढवूयात, कायदेमंडळामध्ये प्रवेश करूयात आणि मग सरकारशी असहकार करूयात. याच्या उलट नाफेरवादी जे लोक होते त्यांचं म्हणणं असं होतं, की आपण कायदेमंडळामध्ये प्रवेश जो आहे तो करायचा नाही. कारण जरी आत्ता तात्पुरती आपण असहकार चळवळ थांबवली असली, तरी सुद्धा आपण याच्यामध्ये बहिष्कार हा टाकायचाच आहे निवडणुकांवरती. आणि या गटामध्ये होते वल्लभभाई पटेल, डॉक्टर एम.ए. अन्सारी, राजेंद्र प्रसाद, सी. राजगोपालाचारी. तर या व्यक्ती होत्या. त्यानंतर एक अधिवेशन झालं काँग्रेसचं, जे की 1922चं अधिवेशन आपण म्हणू शकतो. डिसेंबर 1922ला हे अधिवेशन झालं होतं. प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे ते पटना या ठिकाणी झालेलं अधिवेशन. तर हे जे अधिवेशन होतं 1922चं ते झालेलं होतं गया या ठिकाणी झालं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. आणि जर आपण सचिव पाहिले तर ते होते मोतीलाल नेहरू. तर याच्यामध्ये परत एकदा तो ठराव मांडण्यात आला. एकतर आपण म्हणजे कायदेमंडळ आहे ते एकतर आपण सुधारूयात किंवा संपवूयात असा एक ठराव गया अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता. मात्र या ठरावाला विरोध करण्यात आला आणि त्यामुळे म्हणजे हा ठराव जो आहे तो फेटाळण्यात आला. त्यामुळे मग चित्तरंजन दास यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा आणि मोतीलाल नेहरू यांनी त्यांच्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला. आणि मग नंतर त्यांनी स्वतःची एक पार्टी स्थापन केली, जिला स्वराज्य पार्टी म्हणून आपण ओळखतो. तर हा अशा पद्धतीचा सगळा इतिहास आहे, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, असहकार चळवळीच्या काळात सरकारने दडपशाहीचे धोरण अंगीकारले होते. पुढे दिलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या विरुद्ध दडपशाहीने केलेली कारवाई यांच्या जोड्या लावा. म्हणजे इथे एका बाजूला व्यक्ती दिलेल्या आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती कोणती कारवाई करण्यात आलेली आहे ते दिलेलं आहे. तुम्हाला योग्य जोडी ओळखायची आहे. व्यक्ती आहेत सी.आर. दास, लाला लजपत राय, पंडित जवाहरलाल नेहरू आणि जे.एम. सेनगुप्ता. कारवाई आहे 1. कठोर तुरुंगवासाची शिक्षा, 2. 18 महिन्याच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा, 3. राजद्रोहकारक भाषण कायद्याखाली दोषी ठरवून तुरुंगात पाठवले आणि 4. दोषी ठरवून 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा. तुमचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदामध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. तर आपण पाहूयात कोणाला काय शिक्षा दिलेली आहे. सी.आर. दास जे आहेत त्यांना दोषी ठरवून 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली होती असहकार चळवळीनंतर. लाला लजपत राय यांना दोषद्रोहकारक भाषण केल्याच्या कायद्याखाली दोषी ठरवून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांना 18 महिन्यांच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा झाली होती आणि जे.एम. सेनगुप्ता यांना सुद्धा कठोर तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पुढचा प्रश्न, कराची येथील काँग्रेसच्या सभेत किंवा आपण असं म्हणूया अधिवेशनात मूलभूत हक्कांबाबतचा महत्त्वाचा ठराव मंजूर केला गेला आणि विधान ब आहे, काही उद्योगाचे राष्ट्रीयकरण करावे यास पसंती दिली गेली. वरील 2 विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? फक्त अ, फक्त ब, न अ न ब आणि चौथा पर्याय आहे दोन्ही अ व ब.
या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ आणि ब दोन्ही विधानं अयोग्य नाहीत. अयोग्य नाहीत म्हणजेच दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर हे जे कराची इथलं जे अधिवेशन होतं हे अतिशय महत्त्वाचं होतं. या अधिवेशनाची डेट सुद्धा लक्षात ठेवा, कदाचित याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. हे अधिवेशन जे होतं ते 29 मार्च 1931 ला झालं होतं. 29 मार्च 1931 ला. तर याच्या अगोदर म्हणजे हे अधिवेशन होण्या अगोदर जस्ट 6 दिवस म्हणजे 23 तारखेला 23 मार्चलाच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. आणि तुम्हाला माहिती असेल की त्यापूर्वी एक करार झाला होता गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये, ज्याला आपण गांधी-आयर्विन करार म्हणून ओळखतो, जो की 5 मार्च 1931 ला झाला होता. आणि इथे गांधीजींनी मागणी केली होती ॲक्चुअली की जी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू आहेत यांना जी फाशी देण्यात येणार आहे, तर ती फाशीची शिक्षा त्यांनी सौम्य करावी याच्याबद्दल गांधीजींनी आयर्विन यांच्याशी बोलले होते. मात्र आयर्विननी ती मागणी मान्य केली नव्हती आणि याचा राग बऱ्याच लोकांना होता, कारण त्यांना असं म्हणायचं होतं की जोपर्यंत ते फाशीची शिक्षा सौम्य करत नाहीत, रद्द करत नाहीत, तोपर्यंत गांधीजींनी या कराराला मान्यता द्यायला नको. पण तरी सुद्धा गांधीजींनी म्हणजे हा करार केला होता. तर कराची अधिवेशन झालं होतं. त्याच्यानंतरच म्हणजे यावेळेला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर साधारणतः 6 दिवसांनी हे अधिवेशन भरलं कराची या ठिकाणी आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. तर हे जे अधिवेशन होतं याच्यामध्ये काही महत्त्वाचे ठराव जे होते ते पारित करण्यात आले होते आणि म्हणून हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं होतं. तर या अधिवेशनामध्ये गांधी आणि आयर्विन यांच्या कराराला मान्यता देण्यात आली आणि पूर्ण स्वातंत्र्याचं ध्येय सुद्धा पुनर्घोषित करण्यात आलं. त्याचबरोबर भगतसिंग आणि त्यांचे जे सहकारी आहेत यांनी जे बलिदान दिलं किंवा त्यांचं जे धैर्य त्यांनी दाखवलं होतं याची प्रशंसा सुद्धा करण्यात आली होती. त्याचबरोबर काही ठराव जे आहेत त्याच्यामध्ये मूलभूत हक्कविषयक ठराव सुद्धा पारित करण्यात आले होते, ज्याच्यामध्ये मुक्त भाषण आणि मुक्त प्रेस एकत्र जमण्याचं, संघटनेचं स्वातंत्र्य जे सध्या आपण घटनेमध्ये पाहतो, तर हे मूलभूत हक्क जे आहेत ते कराची अधिवेशनामध्ये सुद्धा पारित करण्यात आले होते. कायद्यासमोर समानता हा एक मूलभूत हक्क सुद्धा ठराव करण्यात आला होता. धर्माच्या कारभारामध्ये राज्यसंस्थेची तटस्थता हा मूलभूत हक्क सुद्धा तिथेच मान्य करण्यात आला होता. त्याचबरोबर सार्वत्रिक प्रौढ मतदान असेल म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारे निवडणुका असतील. मोफत आणि अनिवार्य शिक्षण हा एक मुद्दा पण लक्षात ठेवा. मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क सुद्धा या अधिवेशनामध्ये, कराची अधिवेशनामध्ये मान्य करण्यात आलेला होता. ठीक आहे. त्याचबरोबर इतर जे काही ठराव आहेत तर ते तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असतील. इथे प्रथमच सर्वसामान्यांसाठी स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा देण्यात आली होती. आर्थिक स्वातंत्र्याचा राजकीय स्वातंत्र्यामध्ये समावेश सुद्धा असला पाहिजे असा ठराव सुद्धा याच्यामध्ये मान्य करण्यात आला होता किंवा पारित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, पुढील 2 पैकी कोणते विधान अयोग्य आहे? विधान अ आहे, गांधीजींनी आपल्या मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमतीतील आपल्या आश्रमापासून गुजरात समुद्र किनाऱ्यावरील दांडीपर्यंत यात्रा काढली. ते अंतर 240 किलोमीटर होते. आणि दुसरं विधान आहे, गांधीजींच्या अनुयायांनी हे अंतर 24 दिवसात पूर्ण केले. पर्यायी उत्तरे केवळ अ, केवळ ब, दोन्ही आणि एकही नाही. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त पहिलं विधान अयोग्य आहे, दुसरं विधान बरोबर आहे. तर तुम्हाला दांडी यात्रा माहिती असेल, सविनय कायदेभंगाची चळवळ माहिती असेल. गांधीजी जे आहेत म्हणजे ज्यावेळेला समुद्रातून मिळणारं मीठ जे आहे ते मोफत असतानाही त्याच्यावरती कर लावला गेला, त्यावेळेला गांधीजींनी हा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी हे सत्याग्रह करण्यासाठी जे गाव निवडलं होतं ते गाव होतं दांडी. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत 12 मार्च 1930 ला निघाले होते. तर काही ठिकाणी 78, काही ठिकाणी 79 असा नंबर आहे. तर ते दोन्ही नंबर तुम्ही लक्षात ठेवा. ते साबरमती आश्रमातून निघाले. त्यांनी 385 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. तिथे आपल्याला 240 म्हटलेलं आहे. तर 385 किलोमीटर हे तुम्ही मैलमध्ये कन्वर्ट करून पहा, कारण काही बुक्समध्ये हा जो नंबर आहे 240 मैलचा तो वेगळा दिलेला आहे. काही ठिकाणी 240, काही ठिकाणी 241, काही ठिकाणी 341 मैल असं दिलेलं आहे. एकूण 24 दिवसांचा प्रवास करून ते दांडी या ठिकाणी पोहोचले होते. 5 एप्रिल 1930 ला ते पोहोचले. याच्यामध्ये 24 दिवस लागले होते.
जरी ते 5 एप्रिलला पोहोचले असले तरीसुद्धा लक्षात ठेवा, की हा सत्याग्रह जो आहे तो 6 एप्रिलला त्यांनी केलेला आहे. 5 एप्रिलला ते पोहोचले. 6 एप्रिलला त्यांनी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरचं मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केलेला होता. आणि मग याच्यामध्ये मिठाच्या करातून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेला हा सत्याग्रह होता. आणि ही चळवळ पुढे पूर्ण देशभर पसरली. तर मग वेगवेगळ्या ठिकाणी जसं की तामिळनाडूमध्ये सी राजगोपालाचारी असतील, केरळमध्ये केलप्पन असतील, तर यांनी सुद्धा या चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आय होप थोडीशी डिफिकल्टी लेव्हल जी होती ती बऱ्यापैकी होती. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सोडवताना थोडंसं म्हणजे मेंदूला ताण द्यावा लागला असेल आणि आपण अभ्यास करतोय किंवा अभ्यासानुसार तुम्हाला प्रश्न मिळाले याचा आनंद पण तुम्हाला मिळाला असेल. तर तुमचा जो स्कोर आहे, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत आजच्या या 10 प्रश्नांमध्ये, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे किंवा लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करायचं आहे. तुमचा स्कोर मला पाहायचा आहे की कोणाचे किती बरोबर आलेले आहेत. तर ज्यांनी प्रश्न अटेंड केलेले आहेत त्या सगळ्यांचंच अभिनंदन. असं नाही की ज्यांचा स्कोर चांगला आलेला आहे त्यांचंच फक्त अभिनंदन. तर ज्यांनी अटेंड केले त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि जर तुमचे काही प्रश्न चुकले असतील तर टेन्शन घेऊ नका. फक्त या लेक्चरमधून कव्हर झालेला कंटेंट तुम्ही सोबत घेऊन जा. जरी स्कोर कमी आला तरी सुद्धा टेन्शन नाही घ्यायचं. किमान जे राहिलेले पॉईंट्स होते ते आपले कव्हर झाले, याच्यामध्ये तुम्ही खुश असायला पाहिजे. तर जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, याच्यातून तुमची रिव्हिजन झाली असं तुम्हाला वाटत असेल, तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर हे लेक्चर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. आणि असेच रिव्हिजन लेक्चर्स मिळवण्यासाठी आणि कोणतीही अपडेट सर्वात पहिल्यांदा मिळवण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.